गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज फ्रायडे, एकच दिवस काम करायचे, उद्या परवाली सुट्टी. तर माझं 4-5 दिवसाचा एक्सपिरियन्स असा आहे की मी प्रोटीनयुक्त खाणं खातोय, पण मला थोडंसं आहे ना डायजेशनमध्ये प्रॉब्लेम येतोय. सॅलड कमी पडतंय. काकडी गाजर तुमच्या जेवणात पाहिजे असं मला वाटायला लागलंय दुपारी आणि रात्री. तर माझ्या दातामुळे मला चावता येत नव्हतं, त्यामुळे मी अवॉइड करत होतो. पण आता असं मला वाटतंय की ते आता कंपल्सरी ॲड करावंच लागेल. एव्हरी फ्रायडेला सॅलरी यायला पाहिजे होती. US मध्ये असतं 15 दिवसाला सॅलरी येते त्यांना, म्हणजे 2 सॅलरी येतात, हाफ हाफ. ते कल्चर इंडियामध्ये पाहिजे होतं. काय म्हणते? काल बघितलं होतं एक लेडी, वाय शी चूज टू वर्क इन जर्मनी इज बिकॉज like there is a job security also. Why? Here in India, if we are being fired, then only 1 month of salary is being paid, or else nothing is given as a compensation. But in Germany, they give 6 months of salary, plus if we do not get the job, then for 1 year they help us, like they give also they help. अयो, TCS ने केलं ना. आता TCS ने 6 महिन्याची सॅलरी दिली. नाही पण असं आहे आउट ऑफ कंट्रीमध्ये. TCS ने एकदम वातावरण ढवळून टाकलंय, ढवळून. आणि ती म्हटली की इंडियामध्ये ओव्हर टाइम पण करावं लागतं, 6 days करावं लागतं. टाइमचं थोडंसं हे आउट ऑफ कंट्री तेवढाच पिरियड ऑफ टाइम. कारण आपण त्यांच्यासाठी काम करतो ना. इंडियातला प्रोजेक्ट असला तर आपण पण मग तेवढंच केलं असतं. टाइम टू टाइम लॉग इन लॉग आउट. बघा विमान कसा असतोय आता. झोपेतून उठलाय. गुड मॉर्निंग. अयो डिअर तर उघडीची अर्धी लोकांना दिसती. जा कुंट आणि जा कुंट ये बंबी जा कुंट ये बिंबी जा नको. काय भूक लागली? भूक लागली. दूध प्यायचं तुला? भूक लागली. आज नाही लढलं. नाही तर उठल्या रडतो का? आता बघ खाली ठेवल्यावर रडू शकतो. मित्रांनो, ब्रेकफास्ट मध्ये आहे ओट्स. तरी पण आपल्याला करायचं आहे हाफ फ्राय ऑमलेट. 2 अंडे. आय लाईक हाफ फ्राय ऑमलेट. हे पण अंड थोडंसं हेच झालं. पिवळा अंड मित्रांनो, पिवळा बलक आहे ना, तो पसरला नाही पाहिजे, तर अंड चांगलं आहे म्हणायचं. मित्रांनो, ब्रेकफास्ट करू. ओट्स, मसाला ओट्स आणि हाफ फ्राय ऑमलेट. चड्डी घातली ना. विवान पण खातो हाफ फ्राय ऑमलेट, त्याचा व्हाईट पार्ट खातो, व्हाईट. मित्रांनो, आईने गाजर आणि काकडी दिली आहे. मी इथं कांदा कापतोय. म्हटलं कोशिंबीर बनवून घेऊन जाऊ. बारीक कापू कांदा. आणि त्यात फक्त दही टाकायचं.
चला जाऊ का? आले काय केलंय सगळं? काय खातले? काय ते? डाळ भात. दाल भात. मित्रांनो ऑफिसला चाललोय आता. आज आहे फ्रायडे, त्यामुळे कॅज्युअल एकदम कॅज्युअल कपड्यामध्ये चाललोय. ब्राउन ब्रेड आहे. होल व्हीट आहे. होल व्हीट ब्राउन छोटा आहे. फुल व्हीट कोणता आहे? होल व्हीट. हे फुल व्हीट आहे. काय फरक याच्यात? नो मैदा, पाम ऑइल. हे नवीन आलंय का? नाही आणि जे व्हाईट असतं ते मैदा असतं ते. ह्याच्यात छोटं आहे का? हे तर पहिल्यांदा बघितले. 30 रुपयाला आहे का? मित्रांनो 6 वाजले घरी आले मी. आता खूप भूक लागली आहे. तर बॉइल्ड एक सँडविच फुल व्हीट ब्रेड आणलेलं आहे. मला माहीत नव्हतं फुल व्हीटचं ब्रेड मिळतं. बघू आपण आता. आता हे ब्रेड ओपन करू आपण. होल व्हीट ब्रेड आहे. याच्यात लिहिलं आहे 100% होल व्हीट, 16% डेली फायबर, नो मैदा, नो पाम ऑइल, ओट फ्लोअर, सोया फ्लोअर म्हणजे सोयाबीन वगैरे टाकलेलं आहे. मला वाटत नाही मैदा वगैरे असं. त्याचा कलर ब्राऊन ब्रेड सारखाच आहे. लेट्स ट्राय इट. इथं आईने बनवलंय बॉइल्ड एग भुर्जी. आपण 2 टाकू याच्यावर. लेट्स ईट इट. मस्त लागते. ठेव. Ayo, kita guna tengok dia buat. Kau, ayo. Dia kapan dia sini? Ye. तर मित्रांनो मी सांगत होतो की आपल्याला वेळ काढावा लागेल संध्याकाळी 5 ते 6 वाजता 45 मिनिट्स रनिंग करू, जॉगिंग करू शकतो आपण. ना रनिंग ना वॉकिंग, हळूहळू जॉगिंग करू शकतो. तर तिथं आपलं चॅलेंज फेल झाले. आणि जिथं फेल होतात गोष्टी तिथं एक नवीन संधी तयार होते की परत नव्याने चालू करायची. तर मी असा विचार करतोय. आणि अजून एक रिझन होतं की बाबा तुम्ही 2-3 दिवस मी कंटिन्यू व्हिडिओ बनवले, शॉर्ट व्हिडिओ. त्याला मला माझा जास्त टाईम जातो आहे. तर त्याच्या जागी काहीतरी मी रॉ व्हिडिओ बनवेल की बाबा जसं आहे तसं पोस्ट करेल 1 मिनिटाच्या आत. तर या 2 गोष्टीमुळं मी फेल गेलो आहे. चला मित्रांनो जेवण करू. जेवायला आहे चपाती, वांग्याची भाजी. प्रोटीन नाही काही रात्री. बघू. मला असं वाटतं चॅनलला चॅलेंज आपण रिसेट करावं. का? ॲटलिस्ट मी तरी. का? 45 मिनिट्स आउटडोअर वर्कआउट आहे ना. एक 5-6 वाजता येऊन थोडंसं जॉगिंग वगैरे. नाही होणार प्रवीण. वी आर वर्किंग इन कॉर्पोरेट. म्हणजे तेव्हा ना थोडा फ्री टाईम असतो 1 तास. तो तुमच्यासाठी. हां माझ्यासाठी. माझ्यासाठीच म्हणतो. करू का मी? करा तुम्हाला करायचं असेल तर. रात्रीचं स्किप करायचं का? नाही, रात्रीचं पण करायचं. कारण तोच एक रूल राहिला आहे. बाकी सगळे रूल आहेत. प्रियंकाला झाली सर्दी.
विकेंडला सर्दी झाली आहे. तर फ्रायडे होता आज, म्हणजे आहे काम संपलेलं, लॉग आउट केलं आहे. उद्या हे सॅटर्डे संडे, बघू उद्याचा काय प्लॅन आहे आपला. एक आहे मीटअपचं, फॅमिली मीटअपचा प्लॅन. कसा होतो आहे काय होतं आहे बघू आता. सक्सेस. लेट्स डू वॉक नाऊ. काय दाखवतो वरती? टकला नाही वरती हात. आता माझी सटकली. मला राग येतोय. मित्रांनो पुस्तक वाचायला घेतलंय मी आणि तो विवान आलेला आहे. तो एकदम मूडमध्ये आला आहे मजा मस्ती करायला. हाताला काय लावलं तरी? काय लावलं होतं? छान बसत आहे. एवढा खुश. याचा प्रगतीसाठी कसा वापर करावा? आपण जे नेहमी करतो तसे